नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक समर एक्झाम 2025 टाइम टेबल पब्लिश करण्यात आलेला आहे. वेळापत्र इथे पब्लिश केलेले आहेत. आपण बी ए आणि बी कॉमचं वेळापत्र इथे आपण बघणार आहोत. तर इथे बघूयात की विद्यापीठाने 2 सेशनमध्ये परीक्षा आयोजित केलेली आहे. तर आपण 27 मे 2025 पासून परीक्षा सुरू होती आहे. तर पहिल्या सत्रामध्ये सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत पेपर आहेत. तर दुपारच्या सत्रामध्ये 2:30 ते 5:30 वाजेपर्यंत पेपर चालणार आहेत. तर हे बी ए आणि बी कॉमचे पेपर सुरू होत आहेत. तर आपण बघू शकता की विद्यापीठाने कशा पद्धतीने टाइम टेबल अरेंज केलेलं आहे. आणि आपण इथे पॉज करून आपण बघू शकता की आपले पेपर कोणत्या तारखेला आहेत, कोणत्या दिवशी आहेत आणि कोणत्या वेळेला आहेत. सकाळच्या सेशनमध्ये आहेत की दुपारच्या सत्रामध्ये आहेत. तर हे पेपर आपले 11 जूनपर्यंत पेपर चालणार आहेत. तसंच आपण इथे MA इतिहासचा टाइम टेबलसुद्धा आपण बघणार आहोत की तो टाइम टेबल कसा आहे. तर तो टाइम टेबल जो आहे तो हा सुद्धा सकाळच्या सेशनमध्ये चालणार आहे. सकाळच्या सेशनमध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र म्हणजे फर्स्ट इयरचे पेपर चालणार आहेत, आयोजित केलेले आहेत. तर तिसरं आणि चौथं सत्र म्हणजे द्वितीय वर्षाचे पेपर जे अरेंज केलेले आहेत. तर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत पेपर चालणार आहेत. तर आपण इथे पॉज करून सुद्धा बघू शकता की टाइम टेबल. तसेच MA इतिहास झाला तर आता आपण MA मराठीचा टाइम टेबल आपण इथे बघणार आहोत. म्हणजे हा पेपर जे आहेत तर ते NAPचे आहेत आणि ओल्ड पॅटर्नचे सुद्धा टाइम टेबल पब्लिश करण्यात आलेले आहेत. तर आपण बघू शकता की इथे MA मराठीचा जो पेपर आहे 27 मे पासून सुरू होत आहे. सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे पहिलं सत्र व दुसरं सत्र म्हणजे फर्स्ट इयरचे सत्र इथे आयोजित केलेले आहेत. तर दुपारच्या सत्रामध्ये द्वितीय वर्षाचे म्हणजे तिसरे सत्र आणि चौथे सत्र विद्यापीठाने आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण इथे बिलीपचा टाइम टेबल इथे बघणार आहोत. तर बिलीपचा टाइम टेबलसुद्धा विद्यापीठाने मॉर्निंग सेक्शनला आयोजित केलेला आहे. 27 तारखेपासून पेपर सुरू होतात. तर 27 मे ते 4 जून 2025 पर्यंत पेपर आपल्याला. तर आपण इथे बघूया की एमलिपचा जो टाइम टेबल आहे तर 27 मे 2025 ते 3 जून 2025 पर्यंत अशी विद्यापीठाने परीक्षा आयोजित केलेली आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.